सर्व म्हशी सरासरी 15 ते 16 लीटरच्या असणार आहेत। 15-16 दिन का ब्याह हुआ है जी। अभी 15 लीटर मौके का तैयार है जिसके अंदर लगभग 16 लीटर खुला निकालेगी जी। दूध देगी कम से कम 17 से 18 लीटर भाई साहब ये। म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांची या म्हशीला पसंती असते। तर हिला 14 लिटर दूध चालू आहे। 17-18 लिटर ही जी दूध क्षमता असणार आहे। 14 लीटर दूध चालू है जी, कम से कम 15-16 तक जाएगी ये। शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो आज आपण महिमा डेअरी फार्म सोलापूर या ठिकाणी आहोत। या ठिकाणी हरियाणावरून मुरा मशीनचा लोड आलेला आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या लोड मध्ये म्हशी कशा आहेत, या सध्या मशीनच्या किमती काय आहेत आणि या मशीनचं दूध काय आहे ते बघणार आहोत। आपल्या सोबत महिमा डेअरी फार्मचे ओनर नरेंद्र भाई आहेत। नमस्कार जी, सभी दर्शकों को देखने वालों को भी नमस्कार। आपका परिचय करा के दो। मेरा नाम नरेंद्र कुमार है, मैं जिला हिसार हरियाणा गाँव मिंगनी खेड़ा के रहने वाला हूँ। हाँ, और अपना गोटा है सोलापुर में। अच्छा, आज कितनी भैंस आई आपके पास? आज अपने पास 22 भैंसे है जी। अच्छा, हाँ, कल ही लोट उतरा है अभी। 22 भैंसे बिक्री के लिए उपलब्ध है। अभी कैसा कैसा भैंस है इस लॉट में? इसमें लोट में है जी 10 लीटर से लेके 15, 16, 17 लीटर तक की भैंसे है अपने पास। अच्छा, हाँ, और जो रेट रहेगा इस लॉट का 1,30,000 से लेके 1,80,000 के अंदर अंदर रहेगा जी। अच्छा, हाँ अभी रेट बहुत तेज हो गए हैं। हाँ, रेट तेज है जी, फिर भी आप हरियाणा से कम रेट में ही देंगे यहाँ पे भी किसानों को। अच्छा अच्छा, हाँ अभी खुद ही जाके खरीद के लेके आते हाँ, हो? खुद ही लेके आते हैं जी एक किसान के घर से। हाँ हाँ हाँ। हाँ, बाकी बहुत किसान इधर आते हैं तो उनको क्या क्या सुविधा देते हैं इधर आके? उनको सुविधा यही है, कई बोलते हैं भाई साहब दूध दिखा के दोगे, तो उनको दूध 2 टाइम 3 टाइम दिखा के फिर ही दूध फिर ही बेच देंगे। और ज्यादा देखो तो 2-3 दिन देखो, 2 दिन देखो, 4 दिन, कितना भी देखो। अच्छा, हाँ, गारंटी क्या रहेगी? गारंटी के साथ यहाँ दिखा के फिर हाँ, देंगे। अच्छा। हाँ, अभी ये जो भैंस आती है वो हरियाणा से कौन से जिले से आती है? ये अपना हिसार जिला से आती है जी। हिसार के अंदर से 50, 60, 70 किलोमीटर के अंदर अंदर के रूट में। अच्छा अच्छा। हाँ, अभी हाईएस्ट दूध वाली कितने लीटर की? ये 17-18 लीटर तक की कैपेसिटी है जी। अभी जितना भी पशु आया है सारा सब 5 दिन, 6 दिन, 7 दिन, 8 दिन का ब्याह हुआ है। बिल्कुल कच्ची ब्याही है अभी। तर मंडळी या ठिकाणी सर्व म्हशी एक 5, 6, 7 दिवसाच्या वेलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता पूर्ण दुधाळ म्हशी, चांगल्या मोठ्या मापाच्या म्हशी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ह्या सर्व ताज्या वेलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। तर अशा जर म्हशी आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला सोलापूर बाळे या ठिकाणी मिळणार आहेत। एकदम खात्रीशीर आणि योग्य दरात या म्हशी या ठिकाणी विक्रीस उपलब्ध झालेल्या आहेत। आपण एक एक करून म्हशी देखील बघणार आहोत। एक बात और कहना चाहता हूँ, कोई किसान बोलता है हरियाणा से लेंगे तो हम हरियाणा से भी दिला देंगे उनको वैसे। ठीक आहे, तर मंडळी ज्यांना कोणाला हरियाणावरून खरेदी म्हशी करायच्या असतील तर तुम्ही हरियाणा देखील यांचा फार्म आहे, हे स्वतः हरियाणाचेच आहेत। तर हरियाणामध्ये देखील म्हशी खरेदी करू शकता आणि या ठिकाणी देखील म्हशी खरेदी करू शकता। आपण दोन्हीकडे बघायला गेलं तर दोन्हीकडे देखील आपल्याला सेम रेट भेटणार आहे आणि दोन्हीकडे देखील अशा खात्रीपूर्वक अशा चांगल्या जातीच्या म्हशी, दुधाळ म्हशी भेटणार आहेत। तर यांची दूध क्षमता 10 लिटर पासून ते 17-18 लिटर पर्यंत आहेत। तर तुम्ही म्हशी बघू शकता, एकदम जातीवंत म्हशी आहेत। कासेची ठेवण बघू शकता, आता ही म्हशीची कासेची ठेवण बघू शकता, एकदम चांगल्या ऑर्डरची ही म्हैस आहे। तर आपण एक एक करून म्हशी बघूयात। तर मंडळी आता आपण एक एक करून म्हशी बघत आहोत। तर ही पहिली म्हैस बघतोय आपण, म्हशीची क्वालिटी बघू शकता, तर फुल साइज मध्ये ही म्हैस आहे। नरेंद्र भाई क्या डिटेल है इसका? ये अभी 15-16 दिन का ब्याह हुआ है जी। अभी 15 लीटर मौके का तैयार है जिसके अंदर। 15 लिटर? हाँ, नीचे फीमेल काफ है। हाँ, पूरी बारी भरकम फुल हाइट का पशुधन है। मंडळी पूर्ण फुल साईजची ही म्हैस आहे। कासवरती तुम्ही नसा बघू शकता आणि या म्हशीच्या खाली रेडी आहे। कासाची क्वालिटी पण चांगली आहे। कितना दूध दूध देगी? कम से कम 17 लीटर तो निकालना चाहिए जी। मंडळी 17 लिटर दूध क्षमता आहे। आपण कासवरनं अंदाज लावू शकतो, बघू शकता कासवरती नसा आहेत। तर मंडळी ही 2 नंबरची म्हैस बघतो आपण, म्हशीची क्वालिटी बघू शकता, एकदम ही सुद्धा फुल साइज मध्ये म्हैस आहे। नरेंद्र भाई क्या डिटेल है इस भैंस ये का? अभी 8-9 दिन का ब्याह हुआ है भाई साहब। अच्छा, हाँ, अभी दूध है इसमें 13 लीटर मौके का। 13 लिटर? हाँ, दूध का करीबन निकालेगी 15 से 16 लीटर तक। 15-16 लिटर? हाँ, अभी गाड़ी से उतरा है ये कल ही। अच्छा, हाँ, म्हणजे 15-16 लिटर दूध देईल। कालच गाडीमधून उतरली आहे म्हैस, बघू शकता म्हशीची क्वालिटी
पक्का कितना देगी दूध? पक्का लगभग 16 लीटर खुला निकालेगी जी। अच्छा अच्छा, इसके नीचे क्या है? इसके नीचे फीमेल काफ है जी। मंडळी या म्हशीच्या खाली देखील रेडी आहे। तर अशाच क्वालिटीच्या आपण प्रत्येक म्हशी बघतोय। हिची कासाची ठेवण बघायला गेलं तर बघू शकता आपण, कास पण चांगली आहे, मोठी आहे आणि 16-17 लिटर हिची देखील दूध क्षमता राहणार आहे। तर मंडळी आपण ही गाडीतली 3 नंबरची म्हैस बघतोय। नरेंद्र भाई, इस भैंस का क्या डिटेल है, क्या ये भी भाई साहब अभी 8-9 दिन का ब्याह हुआ है। अभी भी इसमें 13-14 लीटर मौके का तैयार है। अच्छा, हाँ, कौन से व्यात का है? ये सेकंड टाइमर है भाई साहब। मंडळी दुसऱ्या वेताची म्हैस आहे आणि बघू शकता कासाला देखील चांगली आहे, साईजला पण चांगली आहे। नरेंद्र भाई, अभी दूध कितना चालू है और कितना देगी? 14 लीटर दूध चालू है जी, कम से कम 15-16 तक जाएगी ये। अच्छा, हाँ, तर मंडळी सर्व म्हशी सरासरी 15 ते 16 लिटरच्या असणार आहेत। आता ही एक म्हैस बघतोय आपण। नरेंद्र भाई, क्या डिटेल है इस भैंस का? इसको अभी 14 लीटर इसको तैयार है जी मौके का। अच्छा, हाँ, बच्चा गाड़ी में मर गया था इसका, हाँ, अभी हाथ पे आई हुई है। अच्छा। हाँ, तर मंडळी या 15 दिन खाली रेडकू नाही, हातावरती पाना करत आहे। तुम्ही ही म्हैस बघू शकता। दूध कितना देगी? दूध ये कम से कम 16 लीटर निकालेगी जी। 16 लिटर निकालेगी। हाँ, कल ही गाड़ी से उतरा है ये भी। मंडळी म्हैस खालून बघू शकता, कासाला 1 नंबर आहे आणि सगळ्या गोष्टींमध्ये चांगली आहे, रिंग सिंग आहे। तर मंडळी ही देखील बघू शकता या लॉट मधील म्हैस आहे। नरेंद्र भाई, क्या डिटेल है इस भैंस? अभी कल ही गाड़ी से उतरा, अभी इसको 15 लीटर मौके का तैयार है। अच्छा, 12-13 दिन का ब्याह हुआ है, सेकंड टाइमर है। निकालेगी म्हैस आहे। 17 से 18 लीटर। मंडळी दुसऱ्या वेताची म्हैस आहे, कालच गाडीमध्ये उतरलेली आहे गाडीतून। तर हिला 14 लिटर दूध चालू आहे, 17-18 लिटर हिची दूध क्षमता असणार आहे। तर बघू शकता। तर मंडळी ही एक म्हैस आहे। नरेंद्र भाई, क्या डिटेल है इस ये भैंस फर्स्ट का? टाइमर है भाई साहब, अभी 4 दांत है मुंह से। अच्छा हाँ, अभी 9 लीटर दूध मौके का तैयार है गाड़ी से उतरते ही। अच्छा अच्छा। हाँ, 12-13 दिन का ब्याह हुआ है अभी। तर मंडळी पहिला रो आहे, 4 दात आहे। तुम्ही कासाची ठेवण बघू शकता, मोठी कास आहे, सडांमध्ये चांगलं अंतर आहे। तर सध्या 9 लिटर दूध चालू आहे, साधारण एक 12 लिटर दूध क्षमता या म्हशीची असणार हा. आहे। बघू शकता। क्वालिटी जर बघायला गेलं तर तोंड बघू शकता, इथं फेस क्वालिटी बघू शकता, एकदम चांगली आहे। पूरा ब्लैक जेड है जी। हाँ, हा, रिंग सिंग बघू शकता आपण आणि 4 दात रेडी आहे, बघू शकता अशी क्वालिटी आहे। तर मंडळी बघू शकता, ही देखील मोठी म्हैस आहे, कासाला देखील चांगली आहे। नरेंद्र भाई, क्या डिटेल है इस भैंस का? ये भाई साहब तीसरे टाइम बच्चा दिया इसने, अभी 13-14 दिन का ब्याह है, अभी 14 लीटर मौके का तैयार है इसके अंदर। अच्छा, तर ही म्हैस तिसऱ्या वेतात आहे आणि सध्या बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटी मध्ये आहे, मोठी साईज आहे। कासाची ठेवण तुम्ही बघू शकता। नरेंद्र भाई, कितना दूध देगी? दूध देगी कम से कम 17 से 18 लीटर भाई साहब ये। मंडळी 17-18 लिटर या म्हशीची देखील दूध क्षमता असणार हाँ, आहे। पिछले टाइम में इसने 16 लीटर दूध निकाल रखा है सेकंड टाइमर ने। मंडळी दुसऱ्या वेतात 16 लिटर दूध काढलेलं आहे, आता 17 ते 18 लिटर दूध देण्याची क्षमता आहे। तर सर्व अशाच म्हशी आहेत। अजून आपण काही म्हशी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। प्लॉट मधील ही एक म्हैस बघतोय आपण, बॉडी स्कोर चांगला आहे आणि ऑर्डर बघू शकता कशी ऑर्डर आहे। तर तो नरेंद्र भाई, क्या डिटेल है इसका? ये सेकंड टाइमर बच्चा दिया है भाई साहब, अभी 12-13 दिन का ब्याह हुआ है। हाँ, अभी मौके का इसको 14 लीटर तैयार है। अच्छा दूध देगी कम से कम 16 से 17 लीटर तक। अच्छा अच्छा अच्छा। हाँ, तर मंडळी 16-17 लिटरची दूध क्षमता असणार आहे। सर्व म्हशी अशाच क्वालिटीच्या आहेत। इसका रेट क्या रहेगा नरेंद्र भाई? इसका रेट रहेगा जी लेना 1,65,000 रुपये रहेगा इसका। 1,65,000 रुपये। हाँ जी। मंडळी 1,65,000 रुपये दर आहे हिचा। मंडळी ही एक म्हैस बघतोय आपण। तर नरेंद्र भाई, क्या डिटेल है इसका? ये अभी सेकंड टाइमर बच्चा दिया जी, अभी मौके का इसको 14 लीटर तैयार है। अच्छा, हाँ 14 लिटर तैयार है। हाँ, कितना दूध देगी? 15-16 दिन का ब्याह हुआ है, दूध कम से कम 16 लीटर तक देगी। अच्छा अच्छा। मंडळी हा. 16 लिटर पर्यंत हिची दूध क्षमता असणार आहे आणि या लॉट मध्ये मेंढा म्हैस देखील आलेली आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर ही मेंढा म्हैस आहे, बऱ्याच शेतकऱ्यांची या म्हशीला पसंती असते। नरेंद्र भाई, क्या डिटेल है इस भैंस का? ये अभी 7-8 दिन का ब्याह हुआ है भाई साहब, हाँ हाँ। अभी 10 लीटर मौके का तैयार है। दूध निकाली कम से कम 14-15 लीटर। क्या रेट रहेगा इसका? इसका रेट रहेगा जी 1.5 लाख रुपए। 1.5 लाख रुपये। हाँ जी। मंडळी 1.5 लाख रुपये रेट असणार आहे, बघू शकता। तर अशाच क्वालिटीच्या सर्व म्हशी या ठिकाणी आहेत। ज्यांना कुणाला म्हशी खरेदी करायची असेल त्यांनी महिमा डेअरी फार्म सोलापूर या ठिकाणी खरेदी करू शकता।